तर महेश शिंदे हे आता थोडेसे पूर्णपणाने वायबल झालेले आहेत. त्यांना आता कुठलेच आरोप करता येत नसल्यामुळे ते आता अशा प्रकारचे वाह्यात आरोप करण्याचा त्या ठिकाणी आणि लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करताय. माझं म्हणणं असं आहे महेश शिंदेंना की आपणच ह्या केसेस तुमच्याच सरकारने माझ्यावर खोट्या गुन्हे दाखल करण्याच्या बाबतीमधले निर्णय घेतले. जे बाकीच्या राज्यकर्त्यांना जसं लोकशाहीच्या माध्यमातून पराभव करता येत नाही, अडवता येत नाही म्हणून त्या ठिकाणी माझ्यावर याच महेश शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अशा प्रकारचे गुन्हे मागच्या वेळेला निवडणुकीच्या अगोदर 2 दाखल केलेले आहेत. आणि त्यामुळे त्यांनी मला सांगायची गरज नाही. तरीसुद्धा मी आहे तिथं ठाम आहे. तुमच्यासारखा गद्दार नाही आहे, तुमच्याला पैशासाठी विकला गेलेलो नाही आहे. आणि तुम्ही भ्रष्टाचाराचं बोलूच नका. तुम्ही जेवढे पार्टनर तुमच्या कंपनीमध्ये राहिलेले आहेत त्या कंपनीमधले पार्टनर तुमचे का सोडून गेले, त्यांना का बाहेर काढलं, तुम्ही काय केलं, तुमची कपट नीती आयुष्यामध्ये सुरुवातीपासून आजपर्यंत आहे तशीच अजून चालू राहिलेली आहे. तुमचा पण भांडाफोड मी निवडणुकीच्या वेळेला करणार आहे. त्यावेळेला तुम्ही कुठं काय काय उद्योग केलेले आहेत, काय काय कोणाला फसवलेलं आहे, ते सगळा जाता माझ्याकडे आहे. तो योग्य वेळी मी काढणार आहे. तुम्ही नीतिमत्तेची भाषा करू नका. आम्ही नीतिमत्तेवर आहोत म्हणून 25-30 वर्ष ह्या राजकारणामध्ये टिकून आहोत. लोकसभेला मी निवडणुकीला उभा राहिलो फक्त नेत्याचा आणि पक्षाच्या आणि चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यासाठी निवडणुकीला उभा राहिलो. तुमचं योगदान त्यात काही नाही आहे. मी कोरेगाव मतदारसंघात न फिरता सुद्धा मला लोकांनी इतकी मतं दिली. उदयनराजे आणि शिवेंद्रराजे आणि बाकीच्या लोकांना तुम्हाला सहकार्य नसतं तर तुम्ही मायनस गेला.